नमस्कार. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आजचा आपला विषय आहे कुलदैवत, ग्रामदैवत आणि इष्टदैवत यात नेमका फरक काय आणि ते देवता कुठल्या कुठल्या आहेत, ते कशा पूजल्या जातात. आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर त्या ठिकाणी करा, लाईक करा आणि आपल्याला आवडत असेल तर निश्चित शेअर करायला विसरू नका. त्यानुसार गुढीपाडवा झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा सुरू होतात आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षाकाठी एकदा आपण आपल्या कुलदैवताला गेलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह परंपरेनं आपले पूर्वज त्या ठिकाणी सांगत आलेले असतात. परंतु दुर्दैवाने मी पाहिलं की बऱ्याच असणाऱ्या लोकांचे फोन आले. ज्यावेळेस संकटात येतो त्यावेळेला देव आपल्याला आठवतो. मला विचारणा त्या ठिकाणी व्हायची की आपलं कुलदैवत काय आणि ते कसं शोधावं. हाही व्हिडिओ आपण एक पाठीमागे बनवलेला आहे. तर त्यानुसार मी सर्वांना एकच सांगितलं होतं, मी फक्त अभ्यासक आहे, आपल्याला वाट दाखवतो. ना कुणाची त्या ठिकाणी वंशावळ असते, ना कुणाचं त्या ठिकाणी कुठलं टिप्पण नसतं आणि सर्वसामान्य माणसाचं कुठं असायचं काही कारण नाही आहे. राजघराण्याचं टिप्पण असतं. असो, त्यानुसार सोपा मार्ग, आपल्याला कुलदैवत काढायचं असेल तर आपलं मूळ गाव त्या ठिकाणी शोधलं पाहिजे आणि आपल्या असणाऱ्या जी जाणती माणसं असतात गावामध्ये आपल्या भावकीतली त्यांना विचारायचं की आपलं कुलदैवत कुठलं. तर त्यानुसार मग कुलदैवताचं नेमकं काय आहे, तर शंकराच्या रूपातील पूजला जाणारा घोड्यावरील देव, आपण त्याला आपलं कुलदैवत म्हणतो. आता घोड्यावरील देव म्हणजेच साहजिकच आहे की ज्याचं वस्तीस्थान आपण पाहिलं डोंगर, दऱ्या, उंच पहाडी अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर हा डोंगरावरला घोड्यावरला जो देव असतो आपला, परंपरेनं माहीत नाही किती पिढ्या झाले आपले जे पूर्वज असतात त्याच देवाला त्या ठिकाणी जात आहेत. पुढं ज्यावेळेस आपलं नवीन संसारामध्ये जातो तर त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलेलं आहे की त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपण आपल्या असणाऱ्या प्रपंचाला किंवा पुढचा असणाऱ्या संसाराला सुरुवात करीत नाही. याचा अर्थ नेमका आपलं नातं त्याच्याशी काहीतरी जोडलेलं आहे. त्याला आपण कुलदैवत म्हणतो. तर त्या कुलदैवताची केलेली जी पूजा असेल तर त्याला आपण कुलाचार अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरतो. आता मग कुलदैवत ज्यावेळेस आपण हा शब्द घेतला म्हणजे आपल्या कुळाचं दैवत म्हणजेच कुलदैवत. आता कुळाचं दैवत म्हणजेच काय की याचा अर्थ कधी कधी ज्यावेळेस आपण विज्ञानाचा आधार घेतो असं म्हणता येईल की आपलं वस्तीस्थान त्या परिसरात असावं. जिथं आपलं कुलदैवत असतं त्या परिसरात आपलं वस्तीस्थान असावं. त्याच्या नेतृत्वाखाली आपल्या पूर्वजांनी तिथं वस्ती निर्माण केली असावी. त्याच्या नेतृत्वाखाली आपण लढलो असावे. त्याच्या नेतृत्वाखाली आपण वाढलो असावे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की एखादे बाकीचे देव तुम्ही निश्चित विसरा किंवा विसरा म्हणण्यापेक्षा न जा तुमची इच्छा आहे, मात्र कुलदैवताला मस्ट गेलंच पाहिजे, कारण तो तुमच्या कुळाचा उद्धार करताय. आणि म्हणून ज्यावेळेला जाणती माणसं सांगतायत की एखाद्या वेळेला देव कोपला तर चालेल, मात्र कुलदैवत आणि आपले पितृ कोपू नये. म्हणजे या 3 विधी या ठिकाणी महत्वाचे आहेत. मग अडचणीच्या प्रसंगीचे भरपूर मला त्या ठिकाणी आपल्या ताईंचे फोन आले, आई बहिणींचे त्या ठिकाणी फोन आले की आम्ही असं झालं तसं झालं. तर आपलं कुलदैवत शोधणं गरजेचं आहे. मग आता कुलदैवताचा अर्थ कुळाचा अर्थ होतो की एक कुटुंब मिळून जो समूह तयार होतो आपण त्याला कुळ म्हणतो. मग याचा अर्थ असा होत नाही की सर्वच कुलदैवताचं कुळ एक नसतं. अनेकाच्या कुलदैवताचं कुलदैवत एक असू शकतं. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा मी कदम आहे, पुन्हा कदम झालं तर एखादा चव्हाण असेल, आणखी कुणी दुसरं कोणीतरी असेल, त्याचं कुलदैवत एकच असतं, मात्र ते एका कुळातली नसतात. म्हणजेच एकंदर एखादा मगाशी सांगितल्यासारखा एखादा समूह आहे आणि त्या समूहामध्ये म्हणजे जो आपला नेता होता कुलदैवताच्या रूपानं तो एक समूह तयार झाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपण लढलो. मग वेगवेगळ्या प्रकारचे हे गट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टोळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे समूह होते. आणि म्हणून आता सांगितलं होतं की कुलदैवत हे आडनाव जरी वेगळी असली तर त्यांचं कुलदैवत एक असू शकतं किंवा एकाच आडनावाचं एकच कुलदैवत असावं असंही काही नाही. त्या परिसरात आपण राहिलं असतो तर ते त्याचं कुलदैवत असतं. तर त्यानुसार दरवर्षी त्याला जावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग कुलदैवतामध्ये समावेश कुणाचा होतो, ज्याला आपण बा म्हणतो, ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, सिद्धोबा, म्हणजे हे असणारे कुलदैवत आहेत. म्हणजे हे शंकराच्या रूपातले एक प्रकारचे त्याचे गण आहेत. म्हणजे ही जमीन आपली आहे आणि त्याचा जो उद्धारकर्ता असतो तो आहे म्हणजेच आपला भैरोबाच्या रूपातील कुलदैवत. तर तशा रीतीने एकंदर ज्यावेळेस आपण याचा आढावा घेतो तर त्यावेळेला कुलदैवताच्याच जोडीला आपल्याला कुलदेवी येते.
कुलदेवीच म्हणजेच एकंदर पार्वतीच्या रूपातली जी देवी असेल. मग त्याच्यामध्ये कुठला कुठला भाव त्या ठिकाणी होतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, क्षत्रियांची कुलस्वामिनी, मग ती कुठल्याही जातीची असो हिंदू धर्मामध्ये, तर त्याची कुलदेवता ही तुळजाभवानी तर आवर्जून असतेच. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी काही 3.5 शक्तिपीठ आहेत, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, माहूरची असणारी रेणुका असेल, किंवा सप्तशृंगीची किंवा वणीची असणारी सप्तशृंगी असेल, या 4 देवता 4 कोपऱ्याला आहेत, तर त्याही आपल्या कुलदेवता असू शकतात. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे ही जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीबरोबरच जो कुलदैवत असेल आपलं, तर त्याला दरवर्षी त्या ठिकाणी परंपरेने जावं असं म्हटलं तर, कारण हा कुलदैवत आपल्या कुळाचा रक्षक असतो. म्हणून सुगी संपल्यानंतर, गुढीपाडवा झाला, सुगी संपल्यानंतर त्याच्या यात्रा सुरू होतात. म्हणजे वर्षभर जे आम्ही पिकवलं, जे काय आमचं चाललेला गाडा असेल मराठी महिन्यानुसार, हा तुझ्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चाललाय आणि त्याचा असणारा हिशोब देण्याकरता, म्हणजेच एकंदर आपल्या आचरणाचा हिशोब देण्याकरता, त्याची कृपादृष्टी पुन्हा एकदा आपल्यावर राहावी, हे त्याला साकडं घालण्याकरता दरवर्षी आपल्या कुलदैवताला जावं. कुलदैवताला गेल्यानंतर आपलं जे असेल, जो घराचं रक्षण असेल, तो व्यवस्थितपणे तो करतो, आपल्याला योग्य मार्ग त्या ठिकाणी दाखवतो असं म्हटलं तर त्यालाच आपण कुलदैवत असं म्हणतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपल्या गावामध्ये जाणत्याला विचारा आपलं कुलदैवत कुठलं आहे, ते तुम्हाला निश्चित सांगतील. बाकी अन्यथा दुसरा त्याला मार्ग नाही आहे. मात्र आपलं कुलदैवत शोधून त्या ठिकाणी काढलं पाहिजे आणि त्याला आपण गेलं पाहिजे, हे महत्त्वाचा भाग आहे. तर हे झालं आपलं कुलदैवत. दुसरा घटक आपला आहे ग्रामदैवत. तर ग्रामदैवत कुठलं? एखादं आपण आत्ताच मी सांगितलं की आपण त्याच्या नेतृत्वाखाली लढलो, त्याला आपण कुलदैवत म्हणतो. तो कदाचित आपला पूर्वज असू शकतो, आपला नेता असू शकतो, आपला गटाचा प्रमुख असू शकतो, आपला सेनापती असू शकतो, ते कुलदैवत आहे. त्याच्यानंतर आपण समजा एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहू. आता कुलदैवत आपण भैरोबाचं घेतलं, भैरोबा घ्या किंवा ज्योतिबा घेतला, तर आता पन्हाळ्याला आहे. सिद्धनाथ असेल तर तो खरसुंडी असेल किंवा म्हसवडला आहे. आणि आपलं वस्तीस्थान किंवा आपण राहतोय कुठे, एखाद्या लातूर, उस्मानाबाद, औरंगाबादला राहतो, संभाजीनगरला राहतोय आणि आपलं कुलदैवत आहे. याचा अर्थ असा होतो की या कुलदैवतेवरून किंवा आपला जो कुलदैवत आहे त्याच्यावरून आपलं मूळ काढता येतं की आपण त्या भागामध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित झाला असावं, त्याला आपण कुलदैवत म्हणतो. मग ग्रामदैवत काय? तर अशा रीतीनं अनेक कारणास्तव आपण एका ठिकाणून दुसरीकडे स्थलांतर करतो. आज नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्तानं, तसं त्या कालखंडामध्ये उपजीविकाच्या निमित्तानं स्थलांतर केलं असेल, लढाई झगड्याच्या निमित्तानं आपलं स्थलांतर झालं असेल आणि त्या गावात गेल्यानंतर आपण तिथं राहिलो. मग एक गाव तयार झालं आणि गाव तयार झाल्यानंतर गावावर वेगवेगळ्या प्रकारची अनिष्ट तिथे यायला लागली. पहिल्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये रोगराया खूप होत्या. तर याचं संरक्षण कोणीतरी करणारी एक अद्भुत शक्ती असते, अशा प्रकारची आपली भावना निर्माण झाली. आणि म्हणून तिथं गाव पातळीवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवांना स्थान दिलं. सर्वानुमते एखादं ठाण निर्माण होणं देवाचं, त्याला आपण ग्रामदैवत म्हणतो. मग ते कुणाचं असू शकतो. ग्रामदेवतेमध्ये म्हणजे आपण बघितलेलं आहे, मर्याई, तुकाई, जोखाई, अशी अनेक अशा प्रकारची ग्रामदेवता. एखादा साधू संत आला असेल तोही त्या ठिकाणी बसतो. पुन्हा काही वेळेला आपण पाहतो की इथं जे काही मुस्लिम सत्तेचं आक्रमण झाल्यानंतर बाबा शेख फरीद यालाही ग्रामदेवत लोक मानायला लागले. तर हे ग्रामदेवत त्या त्या गावापुरतं मर्यादित असतं, गावांचं एक असतं, त्या त्या लोकांना आपण मानतो, त्या देवाला आपण मानतो. एखाद्या गावापुरतं असणारं जे तिथलं दैवत आहे त्याला आपण ग्रामदैवत म्हणतो. म्हणजे जसं की आपण मगाशी सांगितलं की आपला संसार सुरू करण्यापूर्वी जसं आपण कुलदैवताला जातो, गावातल्या असणाऱ्या या ग्रामदेवतेची सुद्धा तशाच प्रकारची उपासना करतो आणि मग आपल्या प्रपंचाला सुरुवात करतो. म्हणजेच कुलदैवतानंतर दुसरं जे स्थान असेल आपल्या ग्रामदेवतेला आहे. आणि तिसरा जो विषय आहे तो आपला इष्टदेवता. तर तो इष्टदेवतेचा अर्थ होतो, इष्ट म्हणजेच इच्छेनं आपण एखाद्या देवतेला आपल्या मनामध्ये, आपल्या भावामध्ये दिलेलं स्थान, त्याला आपण इष्टदेवता म्हणतो. मग इष्टदेवता कुणाची काही असू शकते. कुणाचं शिर्डी असेल, कुणाचं बालाजी असेल, कुणाचं गणपती असेल. एखादा गणपती याचा असेल, दुसऱ्याचा दुसरा गणपती असेल, एखादे तुळजाभवानी असेल. म्हणजे इष्टदेवतेला बंधन नाही आहे. आपल्या मनानं एखाद्या देवाला आपण समर्पित होणं, त्याला आपण इष्टदेवता म्हणतो. अक्कलकोटचे स्वामी कुणाचे असतील, म्हणजे त्याला मध्ये बंधन कुठल्याही प्रकारचं नाही. आणि एकाच कुटुंबामध्ये प्रत्येकाची इष्टदेवता वेगळी असू शकते. कुणाला बालाजी आवडतोय तर कुणाला शिर्डी आवडते, कुणाला अक्कलकोट आवडते तर कुणाला महालक्ष्मी आवडत असेल, कुणाला तुळजाभवानी सुद्धा. म्हणजे कुलदेवी असून सुद्धा त्याच्यावर आपली नित्य श्रद्धा मनानं बाळगणे, त्याला आपण इष्टदेव म्हणतो. म्हणून आता सांगितल्याचं प्रत्येकाची वेगळी असू शकते, ही इष्टदेवता आहे. तर ते
आपल्या असणाऱ्या मनातून केलेलं जे काही त्याचं जे काही पठण असेल, धावा असेल, त्याला आपण इष्टदेवता म्हणतो. ती कुठलीही असू शकते. तर याचा सार ज्यावेळेस आपण काढतो तर त्यावेळेला कुलदैवत कुळाचं, संपूर्ण कुळाचं एकच असतं, त्याला आपण कुलदेवता म्हणतो. संपूर्ण गावाची एक देवता असते, त्याला आपण ग्रामदेवता म्हणतो. आणि शेवटी आपण इच्छेने एखाद्या देवतेची निवड करतो, त्याला आपण इष्टदेवता म्हणतो. म्हणजेच कुलदैवत कुळाचं, ग्रामदेवता गावाची आणि इष्टदेवता मनाची, ही सोपी व्याख्या याच्यामध्ये आहे. तर अशा रीतीनं कुलदैवत त्याला मात्र आपण आवर्जून केलंच पाहिजे असा आग्रह या ठिकाणी मी निश्चित करेन. आणि कुलदैवत ओळखायचं असेल तर त्याच्याकरता आपल्या गावाकडे गेलं पाहिजे. आपल्या असणाऱ्या भावकी असेल तर तिथल्या लोकांना, जाणकारांना विचारा की माझं कुलदैवत कुठलं आहे, मग ते तुम्हाला सांगतील. तर अशा रीतीनं कुलदैवत, ग्रामदैवत आणि इष्टदैवत हा फरक आपल्याला या ठिकाणी सांगितला. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. याच्यातले कुलाचार वगैरे काय असतील तर तेही आपण पाहिजे असेल तर फोन करू शकता. माझा फोन नंबर इथे दिलेला असतो. धन्यवाद.